क्या सर इथपर्यंत येते पण पुढे समजत नाही. काय करतोय सुदर्शन? पुस्तकाच्या मेथड मधून असं पुस्तकाच्या मेथड मध्ये जायची गरज काय? प्रश्न व्यवस्थित वाचला का तू अगोदर? बघा मित्रांनो, हे गुणोत्तर आणि प्रमाणाचं उदाहरण आहे. हे उदाहरण कमीत कमी वेळेत सेकंदात कसं सोडवायचं बघून घ्या. आता ही पुस्तकी मेथडने जायचं नाही. काय म्हणतो व्यवस्थित लक्ष द्या. बघा इथं एक्स आणि वाय मानायची काही गरज नाही सुदर्शन. सरळ सरळ प्रश्न वाचायचा. बघा काय म्हटलंय त्यांनी प्रश्नामध्ये, दोन संख्यांचे गुणोत्तर 3/4 आहे. जर दोन्ही संख्यांमधून 5 वजा केले असता त्यांचे नवीन गुणोत्तर काय होतं? 2/3 होतं. तर त्या संख्यांपैकी लहान संख्या कोणती म्हणजे मूळ संख्या तुम्हाला शोधायची. सरळ सरळ ऑप्शन बघा आणि सरळ सरळ काय म्हणतो ते नीट ऐका. पहिलं गुणोत्तर किती दिलंय मित्रांनो? 3/4. किती दिलंय सुदर्शन? 3/4. दुसरं किती दिलंय? 2/3. 2/3 किती दिले? 2/3. मला सांग या 3तनं 1 वजा गेल्यावर किती राहणार आहे? 2. आणि या 4तनं 1 वजा गेल्यावर किती राहणार आहे? 3. म्हणजे दोन्ही गुणोत्तर 1-1 कमी होते. जर 1 उत्तर कमी होणार असेल तर याच्यातला फरक किती आहे? 5चा. कितीचा फरक आहे? 5चा. म्हणजे एका भागाची किंमत किती आली? एक भाग किती आला तुझा? 5चा. संपलं उत्तर तुझं. 5 15, 5 20. लहान संख्या विचारली म्हणजेच ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर असणार 15. पुस्तकी मेथडची गरज नाही, जरा बुद्धीचा वापर करा. आणि